चहा माझा दुसरा चहा आहे. संध्याकाळचा पण दोनदा होतो, सकाळचा पण दोनदा होतो. खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करते, पण चहा जरुरी आहे. कारण आता सध्या मला सर्दी पण झाली, तर त्याच्यामुळे असं वाटतं सारखं गरम गरम चहा प्यावा. आणि सानवी इथं मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता करते. 4:30 वाजता उठलेला आहे तो. हा मम्मा लावतो काम चालू झालं बघा त्याचं लावायचं. का बाबा अजून कवर नाही घातले, आपण कवर नाही घातले. कवर हो ठेवले वर ठेवले सोफ्यावर. व्हेरी गुड. टीव्ही बघा. एवढा जुना सोफा आहे, पण अशा प्रकारचे पॅटर्न आहे ना मला त्यावेळेला खूप आवडायचे. त्यामुळे मी तो काय अजून पण काढला नाही. तर आता फायनली संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता माझा भाऊ. हाय का? हाय. हा तर आता माझा अभ्यासाचा. हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजणी? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. ॲक्च्युली सानवीनी आहे ना, ही छोटीशी जी सुरुवातीची क्लिप आहे ती तिच्या व्हिडिओसाठी तिने शूट केली होती, पण तिने अर्धवट शूट केली. त्याच्यामुळे म्हटलं की चला आजच्या व्हिडिओची सुरुवात सानवीच्या आणि अगस्त्यच्या गोडशा आवाजाने करूयात, त्याच्यामुळे ते ॲड केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, दिवसाची सुरुवात झालेली आहे. माझ्या सोफा कव्हर जे आहेत मी ते नुकतेच धुवून काढले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं मागे की प्रत्येक कामाचं वेळापत्रक तयार केलेलं आहे. त्यानुसार मी घरातली आता स्वच्छता बाकीची जी कामं आहेत ना ती प्लॅन करत आहे. आणि त्याच्यानुसार नंबर होता की सोफ्यांच्या कव्हर धुण्याचा. आणि खरंच खूप जास्त काळे झाले होते, कारण मुलांच्या कंटिन्यू त्याच्यावरच बसणं उठणं असतं. आणि हे काम करता करता अगस्त्यची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. आणि सोफा कव्हर काढणं काही सोपं नाहीये, कारण हे सगळं परत काढायचं, धुवायचं आणि पुन्हा हे सगळे कव्हर घालायचे. खूप मोठा टास्क आहे. आणि हे करता करता अगस्त्यची मला लुडबुड जरी असली तरी मदत पण होत होती. आणि तो जर असला ना तर मला कामाचा ना असं कंटाळा येत नाही. त्याला बघता बघता ते काम कधी होतं ना हे समजत पण नाही. तर असो, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माझा आवाज आज थोडासा वेगळा येईल तुम्हाला, कारण ना भयानक सर्दी झालेली आहे. माहिती नाही का, पुण्यातलं क्लायमेट अतिशय विचित्र झालेलं आहे. पाऊसच पडत नाहीये, नुसतं कंटिन्युअस ऊन आहे, नाहीतर आभाळ आलेला आहे. पण असा धो जो आखाडात पाऊस असतो ना एकदम कंटिन्यू लागलेला असतो, तसा पाऊसच नाहीये. आणि त्याच्यामुळे ना सगळ्यांना सर्दीचा खोकल्याचा एवढा त्रास होत आहे ना. खोकला नाहीये पण सर्दी जास्त. आणि मला तर काही कळतच नाही, आता 15 दिवस झालं कंटिन्यू सारखं 1-2 दिवस बरं वाटतं, पुन्हा एकदा सर्दी. आणि मग त्याच्यामुळे ना आवाज माझा थोडासा चेंज येईल आजच्या व्हिडिओमध्ये. काय घेऊ सगळे उशांचे कव्हर वगैरे आहेत ना ते काल धुवून काढले होते. काल नाही परवाच धुतले. छान मस्तपैकी 2 दिवस कडक असे वाळवलेले आहे आणि छान असे स्वच्छ कव्हर मस्त झालेले आहेत. इतके कळकट्ट झाले होते ना की, कारण धुते तर मी दर 2 महिन्यांनी, पण कसे मुलं त्याच्यावरच खातात, पितात, झोपतात, त्याच्यामुळे भरपूर असे खराब झाले होते. ब्रश मारून एवढे हात दुखून आले माझे. आणि त्याच्यामुळे आता छान असे स्वच्छ कव्हर आता झालेले आहेत. जे ब्ल्यू कलरचे आहेत ना त्याच्यावर ठेवले होते 2 दिवस मी, है ना. बघू तुला काय सांगायचे, सांग, बोल. उशीचा कव्हर आहे ना. त्याची उशी कुठे, ग्रीन उशी कुठे त्याची माहिती तुला? माहिती नाहीये. मी देते तुला, मम्मा देते. आणि अगस्त्य आमची मदत करतोय बरं का मला. सँडविच छोटा दाखव, अंकल आंटीला दाखव, सँडविच छोटा दाखव. छोटा शॅम्पू. हे असे जे सोफा कव्हर आहेत ना हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते बऱ्याच वर्षांपूर्वी. खूप छान आहे. हे टाकलं ना की लुकच वेगळा येतो पूर्ण. तर अशा प्रकारचे सोफा कव्हर मी याच्यावर आहे ना जेव्हा पण काही कार्यक्रम वगैरे असेल शक्यतो तेव्हा टाकते. आणि आता हे सगळं धुवायला काढले होते ना हे कव्हर याचे, तर त्याच्यामुळे तेव्हा 2 दिवसांसाठी मी टाकलेले आहेत. काय
तर चला पटापट कवर वगैरे लावून घेते आणि मग पुन्हा एकदा, कारण अगस्त्य काय करतो, किती पण पिलं जागेवर लावले नाही ह्या सोफ्याच्या की पुन्हा काढत असतो आणि खेळत असतो. तर त्याच्यामुळे किती पण लावा काही उपयोग नाहीये, पण आपलं काम आहे आपण नीटनेटकं ठेवायचं, त्याच्यामुळे लावून घेत आहे. आता उठलाय तो, त्याला खायला वगैरे घालायचे. 11 वाजलेले, सकाळी 4:30 वाजता उठलेला आहे तो. हा मम्मा बघ लावतो काम चालू झालं बघा त्याचं लावायचं. थांब बाबा, अजून कवर नाही घातले आपण, कवर नाही घातले. कवर हो ठेवले वर ठेवले सोफ्यावर. व्हेरी गुड. टीव्ही बघायला. मी रोज जे 5 वाजता उठते ना सानवीसाठी, तर हा बाबा आज आहे ना 4:30लाच उठून बसलेला आहे. म्हणजे माझ्या पण अगोदर उठून बसलेला आहे. एवढा वैताग आला, पण त्रास नाही दिला बिचाऱ्यानी. येऊन सोफ्यावर शांत इथं पडला, डोळे बंद कर म्हणते, झोप म्हणते, तर झोपला नाही. आणि 4:30 वाजता उठल्यानंतर बिचारा 8 वाजेपर्यंत खेळत होता आणि 8 वाजता मी त्याला झोपवलं खाऊन पिऊन आणि 11 वाजता उठलेला आहे. तोपर्यंत मी माझ्या आंघोळ पाणी नाश्ते वगैरे सगळे करून घेतले आणि आता माझी ड्युटी चालू झालेली आहे. परत एकदा अगस्त्य उठला की माझी ड्युटी चालू होते. तर माझे जे आमचा जो हा सोफा आहे ना, हा जवळजवळ माझ्या लग्नाच्या अगोदरचा सोफा आहे. म्हणजे माझ्या लग्नाला झाले 10 वर्ष, त्याच्या अगोदर कधी घेतलेला आहे. तर एवढा जुना सोफा आहे, पण अशा प्रकारचे पॅटर्न आहे ना मला त्यावेळेला खूप आवडायचे, त्यामुळे मी तो काय अजून पण काढला नाहीये, तसंच आम्ही वापरतोय. आणि त्याच्यावरचे जे ह्या शौशी आहेत ना त्या इतक्या खराब झालेल्या आहे, पूर्ण अशा चपट्या झालेल्या आहे. त्याच्यातले जे ते सॉफ्ट मटेरियल असतं ना ते सुद्धा बाहेर येतं अधूनमधून. तर त्याला ना चांगले कव्हर वगैरे शिवून घेतले. म्हणजे पहिलेच आहेत हे कव्हर, पण त्याचे चैन वगैरे खराब झाल्या होत्या, तर त्या व्यवस्थित अशा बसून वगैरे घेतल्या मी आता मध्यंतरी, जेव्हा फर्निचरचं काम झालं माझ्याकडे दुसरं. तर आजकाल मी अजून एक गोष्ट ट्राय करते, ते म्हणजे रोजच्या रोज जे काही व्लॉगिंग आहे ना त्याचं रेकॉर्डिंग मी करून ठेवत आहे, व्हिडिओ शूटिंग करून ठेवत आहे. आणि जसं जमेल तसं रोजच्या रोज ते एडिट करून तुमच्याकडे पाठवणं मला रोजच्या रोज जमत नाही, पण 2 दिवसातून एकदा का होईना मी जे काही आहे ना सगळ्या गोष्टी कलेक्ट करून तुमच्याशी एक व्लॉग तयार करून मी शेअर करत आहे. कारण आपलं अजून एक चॅनल आहे कथाचं, तर त्याच्यावर सुद्धा मला काम करायचं असतं. आणि इथे बघतच असाल की माझी जे घरातली पिठाची गिरणी वगैरे आहे त्याचं सुद्धा भरपूर काम असतं. आणि त्याच्यानंतर जे ग्राफिक्स आहे त्याचं सुद्धा माझ्याकडे अधूनमधून त्याचे सुद्धा ॲड बनवण्याचं काम येत असतं. तर त्याच्यामुळे असं मल्टीटास्किंग आत्ता सध्या कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं मला शक्य होत नाही. मी तरी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही लिंक शेअर केल्या होत्या, गार्डन टूल असेल आणि अजून 1-2 वस्तूंची मी तुमच्याशी लिंक शेअर केल्या होत्या. तर तुम्ही जरूर त्या लिंकवर जाऊन आहे ना ऑर्डर करा, कारण मी तुम्हाला डायरेक्ट लिंक देत असते आणि त्या ज्या वस्तू असतात किंवा ते जे प्रोडक्ट असतात त्याचं प्रॉपर सगळे रिव्ह्यू वगैरे करून मग त्याच्यानंतर मी त्याचे तुम्हाला लिंक देत असते. तुम्हाला काही सर्चिंग वगैरे करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही त्या लिंकवर जाऊन तिथून प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. आता या पिठाच्या गिरणीबद्दल पण बऱ्याच जणींनी माझ्याकडे चौकशी केलेली आहे आणि विचारलेलं आहे की आम्हाला सुद्धा जर गिरणी घ्यायची असेल घरच्या यूजसाठी किंवा बिझनेससाठी तर नक्की ही गिरणी कशी वर्क करते आम्हाला सुद्धा जरा डिटेलमध्ये सांग. तर याचा ना सेपरेट व्हिडिओ मी बनवेल. या अशा मोठ्या व्लॉगमध्ये थोडक्यात सांगण्यात काय अर्थ नाहीये. तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेल की ही गिरणी कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने याच्यामध्ये दळण दळायचे, चाळणी चेंज करायचे. कारण मी सुद्धा अजून शिकतेच आहे, कारण नवीन आहे माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मला सुद्धा ह्या गोष्टींमधून समजत आहे की कशा काय वापरायच्या आणि बेस्ट आपण कशा पद्धतीने कस्टमरला पीठ देऊ शकतो. तर जेव्हा पण दळण येतं ना मी प्रॉपरली त्याचं वजन वगैरे करते आणि त्याच्यानंतर मी पीठ तयार करत असते, कारण आपलं पण नुकसान नको आणि समोरच्या व्यक्तीचं पण नुकसान नको. तर असो इथे बघू शकता माझी साईड बाय साईड कामं चालू असले ना की अगस्त्यचं एक चांगलं आहे की त्याला काही ना काहीतरी खेळणी जरी काढून दिली तरी तो खेळत बसतो, थोडंसं काही खाऊ दिला टीव्ही लावून दिलं तरी तो खेळत बसतो. एवढा असा त्रास देत नाही, पण हो त्याला पसारा घालून खेळायला खूप आवडतं. पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघणारच आहे की तो पसारा घालण्यामध्ये किती एक्सपर्ट आहे. मदत पण करू लागतो तेवढाच आणि तेवढाच पसारा सुद्धा घालू लागतो. आणि मी आहे ना ते पसरायचं अजिबात टेन्शन घेत नाही. माझ्या ना घरभर खेळणी पसरलेली आहेत. तुम्ही कधी पण या कुठं कुठेतरी खेळणी पडलेली असतात, कारण आपल्याला कितीही आवरलं तरी मुलं ही परत काढणारच आहे आणि ती मुलं पसारा नाही काढणार तर खेळणार कशी. तर त्याच्यामुळे मी ते पसारायचं काही टेन्शन घेत नाही जास्तीत जास्त.
जेव्हा ते झोपतात तेव्हा मग मी सगळ्या गोष्टी आवरून ठेवत असते रात्रीच्या, आणि अधूनमधून सुद्धा थोडाफार हात आपला चालूच असतो. तर अजून जोपर्यंत लहान आहे, अजून 4-5 वर्ष, तोपर्यंत हे सगळी खेळणी घरात राहतील, आणि नंतर ज्यांना गरज आहे त्यांना ही खेळणी दिली जातील, आणि नंतर ती खेळण्यांची जी जागा आहे ती पुस्तकं घेतील असं मला वाटतं, कारण नंतर मग पुस्तकांचा पसारा जास्त होणार आहे सगळा. त्याच्यामुळे आता खेळताय तर खेळून दे. पसारा घातला ना? कुणी पसारा घातला? तू. दाखव पसारा, दाखव दाखव. हा दाखव दाखव दाखव, तुझ्या हाताने दाखव कुठं पसारा आहे, दाखव. मम्मा काढती शूटिंग. हा इथं पसारा. कुणी घातला पसारा? मी. तू का घातला पसारा? आता कोण आवरणार ते सगळं? तू. कोण आवरणार? मी आवरायचा. आवरचं सगळं वरती ठेवून दे, सगळं वरती. ओ ओ ओ ओ. हा आंटी रे रे, आंटी गुच्चे पप्पा आहेत. हा बघा बघा कसा आता पसारा पण आवरतो आमचा अगस्त्य. आमचा अगस्त्य खूप गुड बॉय आहे. आता पसारा पण वरती ठेवतो बघा, है ना बाबू? सांग अंकल आंटींना पसारा आवरतो. बोल. काय पसारा ठेवतो? किती शहाणा मुलगा आहे. पसारा घातला तर पसारा परत ठेवतो. व्हेरी गुड. मी तुझ्यासाठी फॅन लावते. हा फॅन लावते, तू का आवर पटपट. मम्मा खाऊ बनवती. सकाळची जी ही काही कामं आहेत छोटी मोठी ती करता करता अगस्त्यला खेळवता खेळवता दुपार कधी होते ना समजतच नाही. आणि मी काय केलं होतं ना ह्या दिवशी सानवीसाठी सकाळी सकाळी नाश्त्याला छान असे मेथीचे पराठ्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं, आणि तिला मी नाश्त्याला वगैरे बनवून दिले पराठे, आणि राहिलेलं पीठ आहे ना माझ्याकडून वरतीच राहिलं. मी नेहमी काय करत असते, फ्रीजमध्ये ठेवून देत असते. आणि पिठाचे काही 2च गोळे राहिले होते, म्हणजे 2 पराठे होतील एवढंच राहिलं होतं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, जास्त पीठ लावून का होईना पण हे कसे तरी आपण लाटूया. आणि खरंच बघू शकता तुम्ही, जास्त पीठ लावून लावून म्हणजे इतकं पातळ झालं होतं ना, कशा तरी पद्धतीने तो पराठा लाटला. कारण आता याच्यामध्ये परत जर मी पीठ ऍड केलं असतं तर पूर्ण चव बदलली असते. म्हणजे घट्ट करण्याच्या नादामध्ये ना मसाले किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, मीठ म्हणा मसाले म्हणा, सगळं प्रमाण बिघडून जातं. त्याच्यामुळे ते सगळे भानगडीत मी काही पडले नाही. हलक्या हाताने पटापट लाटून घेतले जास्त पीठ लावून, आणि मस्त असे खमंग मेथीचे पराठे तयार केले स्वतःसाठी. मस्त असे चटणी आणि लोणच्या बरोबर खाल्ले. दुपारच्या जेवणाचं मी जास्त काही तामझाम करत बसत नाही. सानवीला जे काही मी बनवत असते ना त्यातलंच थोडंसं भाग शिल्लक ठेवत असते, आणि त्याच्यामध्येच दुपारचे जेवण मी ऍडजस्ट करत असते. फक्त एवढंच की जास्तीत जास्त हेल्दी खायचा प्रयत्न करते. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा पूर्ण चौरस आहार, पालेभाज्या किंवा इतर भाज्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून आपली एनर्जी वगैरे टिकून राहील आणि मुलांना सुद्धा खूप जास्त हेल्दी होईल. जसं की 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा मी मसुराची आमटी वगैरे पण करत असते. म्हणजे डेलीचं डाळीचं वरण वगैरे खाण्यापेक्षा आधीमध्ये मसूर डाळीची अशी आमटी सुद्धा खूप छान लागते भाताबरोबर. आणि इतर वेळेचं जे वरण आहे ना माझं ते सुद्धा मी मिक्स डाळींचं करत असते. काय करतो, मला लसूण निवडायचं आहे. शलक 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 शलक. काय 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 कोण ऍक्टिंग करते? कोण रडते कोण रडते कोण रडते? नट्टू काय करायला घेतलं? स्वयंपाक याचं चालूच असतं मध्ये मध्ये. अगस्त्याची किती मध्ये मध्ये लुडबुड चालू असते बघितलं ना. म्हणजे जी लोक म्हणतात ना की तुम्ही आता घरीच आहे दिवसभर, तुम्हाला काय काम आहे, तर ही कामं असतात बघा. म्हणजे आपलं जे कामं आहेत ना एकही काम असं आपण कंटिन्यू करू शकत नाही. किंवा मला आता ना बरेच जण म्हणतात की तू पहिल्यासारखे छान असे रेसिपीजचे व्हिडिओज वगैरे का टाकत नाही, तर हा प्रॉब्लेम आहे बघा. काहीही आपण एक जरी रेसिपी, म्हणजे रेसिपीचं जाऊ दे, डेलीचं जेवण जरी करायला मी गेले ना किचनमध्ये, ते इथं बाहेर ही अशी नाटकं चालू होतात. आता हे सकाळचं शूटिंग
कुकिंग आहे, ज्यामध्ये तो पूर्णतः एकटा घरी आहे. तरी सुद्धा मला हातातली कामं सोडून 10 वेळा त्याच्यामध्ये मागे मागे जाऊन बघावं लागतं किंवा तो मला येऊन डिस्टर्ब करतो. आणि त्याच्यामध्ये मला किती वेळा हातातलं ही जी रेसिपी आहे किंवा जेवण आहे हे सोडून त्याच्याकडे जावं लागतं. संध्याकाळचं तर विचारता सोय नाही. जेव्हा सानवी येते ना दुपारनंतर, दोघं जण इतकी मस्ती घालतात ना आणि इतकी रडारडी करतात, मिनिटाला मला ते किचनमधलं काम अर्धवट सोडून बाहेर जावं लागतं. तर त्याच्यामुळे ना मला रेसिपीजचे, जसे मी पूर्वी व्हिडिओ टाकायचे ना, अख्खे पूर्ण लॉंग व्हिडिओ टाकायचे, वेगवेगळ्या रेसिपी बनवायचे, ते आता शक्यच होत नाही. कारण काहीही करायला घेतलं ना किचनमध्ये की ह्यांचे हे अशी डिस्टर्बन्स मला चालू असतो. मिनिटाला अगस्त एकटा जरी असला किंवा दोघे जरी असले ना तरी सुद्धा मला लागोपाठ एकही काम व्यवस्थित करता येत नाही. मध्ये या लोकांची लुडबुड चालू असते. तर असो, आता जे काही होईल ना, डेलीचे जे काही मी छोटे मोठे रेसिपीज करते ना, तेच मी तुमच्याशी शेअर करत असते त्याच्यामुळे. आणि इथं बघू शकता मसुराची आमटी मी एकदम मस्त अशी साधे सिंपल पद्धतीने करत असते. छान असं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. आणि जेव्हा आपण मसूर डाळ शिजवत असतो ना तेव्हाच त्याच्यामध्ये ना छोटासा आमसुलाचा तुकडा टाकायचा. मग टोमॅटो टाकला नाही टाकला तरी काही हरकत नाही. ही आमटी ना थोडीशी आंबटसरच छान लागते. आणि त्याच्यानंतर बस ही सगळी फोडणी झाली ना कांद्या बिंद्याची की छान अशी आमटी आपली तयारी. कोथिंबीर बिथंबीर टाकायची आणि मस्त मसुराची आमटी, हेल्दी आणि पौष्टिक लहान मुलांना आणि आपल्याला सुद्धा खूप छान लागते. आता मला सुद्धा ह्या मुलांमुळे फिक्कच खावं लागतं, कारण मला ना झणझणीत खायची सवय, पण ह्या मुलांमुळे मला सुद्धा फिक्कच खावं लागतं. तर मी माझा जो भाग आहे ना तो वेगळा काढून घेते आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी भरपूर मसाला टाकून मग खात असते. तर दुपारच्या जेवणाला मी मस्तपैकी मेथीचे पराठे, ही मसुराची आमटी, भात वगैरे असं सगळं जेवण जेवल्यानंतर दुपारी सानवी वगैरे शाळेतून येते आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आळस झटकून मला पुन्हा एकदा कामाला लागावं लागतं. आणि लवकरच तिची फर्स्ट टर्मची एक्झाम चालू होणार आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ आहे ना मला पूर्णतः तिच्यासाठी द्यायचा असतो खरं अभ्यासासाठी, पण ते शक्यच होत नाही कारण अगस्त्याला नेमका संध्याकाळचा एवढा त्रास देतो. आणि दोघं जण जेव्हा असतात ना तेव्हा भयानक भांडणं त्यांची चालू होतात. भांडणं म्हणजे काय, अशा खोड्या काढायच्या, एकमेकांच्या खोड्या काढायच्या, रडारडी करायची, हे सगळ्या गोष्टी चालू होतात. त्याच्यामुळे म्हटलं की चला संध्याकाळची जी निदान भाजी जरी आहे ना ती तरी पहिली करून घेऊया. त्याच्यामुळे संध्याकाळची जी कोबीची भाजी आहे ना ती मी लवकरच तयार करून घेतली होती. आणि माझ्यासारखं कोण कोण आहे ते सांगा बरं, की ज्यांना चहा पिल्याशिवाय काही कामच सुचत नाही. कारण एकदा 5 वाजले ना की कधी एकदा अर्धा कप का होईना पण चहा घेते असं होतं मला. त्याच्यामुळे एका बाजूला भाजी करता करता पटकन मी चहा ठेवला आणि मस्तपैकी चहा पिल्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. संध्याकाळ झालेली आहे. फायनली दिवस सगळा संपलेला आहे. म्हणजे संपलेला नाही, आता तर खरं कुठं चालू झालेलं आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळची माझी जास्त सर्वात काम असतात. इव्हन सगळ्याच बायकांची कामं संध्याकाळची, जशी सकाळची असतात तशीच संध्याकाळची सुद्धा जास्त कामं असतात. तर बघू शकता चहा ठेवलेला आहे, झालाय ऑलमोस्ट. आणि कोबीची भाजी पण टाकलेली आहे. चहा माझा दुसरा चहा आहे. संध्याकाळचा पण 2दा होतो, सकाळचा पण 2दा होतो. खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करते, पण चहा जरुरी आहे. कारण आता सध्या मला सर्दी पण झाली, तर त्याच्यामुळे असं वाटतं सारखं गरम गरम चहा प्यावा. आणि सानवी इथं मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता करतीये. दुपारचं जेवण ती आत्ता करतीये, कारण दुपारी मॅडमनी आईस्क्रीम खाल्लेली आहे मस्तपैकी. 6:45 झालेले आहे आणि अभ्यास घेत आहे तिचा थोडासा, कारण आता तिची एक्झाम चालू आहे नेक्स्ट मंथ मध्ये. पण नेमकं गणपतीमध्येच एक्झाम असल्यामुळे ना आम्ही आत्तापासूनच तयारी करतोय. थोडंफार आत्तापासूनच रिव्हिजन वगैरे करायला सुरुवात केली, म्हणजे मग त्यावेळेला काही जास्त टेन्शन येणार नाही. कारण दरवेळेलाच आहे त्यांच्या शाळेचं, नेमकं गणपतीमध्येच ते एक्झाम ठेवतात. आणि या वेळेला त्यांच्या 3 टर्म आहे मोठ्या मोठ्या, म्हणजे काही टेस्ट वगैरे नाही, युनिट टेस्ट नाहीये, तर डायरेक्टली टर्म आहेत. टर्म 1 आहे, तर त्याच्यामुळे महत्वाच्या आहे. आणि त्यामुळे आम्ही अगोदरपासूनच तयारी करायला सुरुवात करत आहोत. आणि आमचा अगस्त्य बघू शकता तुम्ही, झोपलाय, आता उठलेला आहे. हाय अंकल आंटी, हाय अंकल आंटी. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग बाबू, गुड इव्हनिंग अंकल आंटी. हाय अंकल आंटी. पायडत ये, थांबा मग आमचा अगस्त्य उठला. आता आमचा अगस्त्य बघा कसा एकटा पाव पाव करतो, उतरतो बेडवरनं, किती छान छान. बघा बघा बघा, असा बेड थोडासा पुढे घेऊन ठेवते मी, तर त्याच्यातून तो बरोबर उतरतो. अरे वा,
अरे वा शाबाश. संजू. तर चला आता आमचा अगस्त्य उठलेला आहे आणि आता मी परत एकदा पूर्ण बिझी झालेली आहे. आता खरं काम चालू होईल माझं. हो अगं उठल्या उठल्या चालू झालं आहे का मस्ती. तर चला माझी आता संध्याकाळ अशी आता ह्या दोघांमध्ये पूर्ण परत बिझी जाईल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चहा घेते आता अगस्त्यला खायला घालते आणि पुढच्या संध्याकाळच्या तयारीला लागते. म्हणजे आता काही नाही फक्त अभ्यास घ्यायचा आहे. 2 भाकरी टाकायच्या आहे. अगस्त्यसाठी थोडासा खाऊ बनवायचा आहे. मग रिलॅक्स आहे. रिलॅक्स म्हणजे तरी पण थोडंफार काम आहे. तुम्हाला माहितीच आहे ते काही काम कधी संपणार नाहीये. तर असो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. चला भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.